तर आज आपण चाललेलो आहोत भारतातील सर्वात पहिली बाग समाधी म्हणजेच दिल्लीतील हुमायूंचा मकबरा बघायला। हुमायूंचा मकबरा बघण्या अगोदर आम्ही जवळच असलेल्या शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि त्यानंतर 90 एकरवर पसरलेल्या मनमोहक अशा सुंदर नर्सरीमध्ये वेळ घालवला। माझा पर्सनल फोटोग्राफर जो आहे तो ॲज अ पब्लिक फोटोग्राफर पण कधी कधी काम करतो। प्री वेडिंग शूट होत आहे। गाणे लावून डान्स वगैरे करताय, कुणी बॅडमिंटन खेळताय, कुणी जेवण करताय, प्रत्येक जण आपापल्या आवडतीच्या गोष्टी करण्यात मग्न आहे। क्रिसमस सेलिब्रेशन चालू आहे। इकडे टाळ्या का वाजवताय लोक काय माहित। हे बघा लोकांनी खाण्याचं वगैरे सामान आणलेलं आहे। तलाव आहे, फुलं आहे, सगळंच आहे, झाडं आहे वेगवेगळ्या प्रकारचे। इथे लहान मुलांपासून तर ते अगदी म्हातारी माणसं सुद्धा एन्जॉय करताय। कुणी पत्ते खेळताय, कुणी झोके खेळताय। तर आता ही नर्सरी बघून झालेली आहे आमची। 6 वाजता हुमायूंस टूम बंद होतं आणि आम्हाला तिथे जायचं, त्याच्यामुळे 2च तास आहे। आता 4 वाजलेले आहेत। आम्ही एक्झिट करतो आणि मग हुमायूंस टूम बघणार आहे। भारतात 42 युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत आणि त्यातला हुमायूंचा मकबरा आहे। पन्नास मीटर उंच आहे। फक्त जे शिखर दिसतंय तेच 6 मीटर उंच आहे आणि तांब्यापासून बनलेलं आहे। 4000 स्क्वेअर मीटरवर गार्डन आणि हे सगळं पसरलेलं आहे। मेकिंग ऑफ अ जाली, विंडोजची ही जी जाली आहे ती कशी बनलेली आहे ती प्रोसेस इथे दाखवली त्यांनी। हा दगड होता, त्याला प्लेन केला, त्याला आखलं गेलं, त्याच्यानंतर ते कोरलं गेलं आणि मग प्रॉपर त्याला शेप दिला गेला। जालीचं महत्व जे आहे ना ते असं शॅडोज येण्यासाठी आहे आणि या स्लाइडला ते गॉड म्हणतात, ईश्वर म्हणतात। परिसरात लालच माती। किती सुंदर नजारा दिसतोय इथून। सनसेटचा टाइम आहे खरं तर आता। इथे ना पैसे टाकले जातात आणि विश मागितली जाते, तर मी आता टाकतीये। अशाच खूप साऱ्या जाळीच्या खिडकी आहेत ज्यांची बी अशी शॅडो पडते आणि ह्या शॅडोला देव मानतात। दगडीत केलेले पूर्ण।
सनसेटचा टाइम आहे. डोळ्यात भरून घेण्यासारखा नजारा आहे खरंच. 4000 स्क्वेअर मीटर मध्ये पसरलेलं हे ठिकाण खरंच खूप मनमोहक आहे.